स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो। मी मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही आमच्या सन्माननीय व्यक्तिमत्वांना विनंती करतोय आपलं शुभ असते आपण संपूर्ण या महिला वर्गाचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। अगदी आवर्जून या स्पर्धेला उपस्थित राहिलेला हा लिपणी गावचा संपूर्ण महिला वर्ग आहे आणि त्यांचा एक सामूहिक सत्कार मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नितीनजी भावे असतील आणि त्याच्या बरोबरीने उपाध्यक्ष सन्माननीय गजाननजी मनवे साहेब असतील। या दोन्ही आमच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या जोडीच्या माध्यमातून या महिला वर्गाचा यथोचित मान सन्मान सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। एक सामूहिक सत्कार आहे। अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात बोल त्याच्या पण एक सामूहिक शुभ सन्मान आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं यथोचित सन्मान मान सन्मान ही प्रत्येक स्पर्धेची ओळख राहिली आणि हा महिला वर्ग खास करून आवर्जून क्रिकेटची आवड आहे आणि क्रिकेट पाहण्यासाठी या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झाला। संपूर्ण या आयोजन कमिटीतर्फे मंगलमूर्ती चषकामधील आमच्या संपूर्ण मित्र परिवारातर्फे महिला वर्गाचं सहर्ष स्वागत आणि त्याच्या बरोबरीने हा एक छोटासा सत्कार समारंभ यावेळी संपन्न झाला। नक्कीच या स्पर्धेमध्ये मंडळाच्या शब्दाला मान देऊन या संपूर्ण महिला वर्ग या स्पर्धेसाठी खास करून आवर्जून उपस्थित झाला आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार आणि ऋण दोन्ही गोष्टी व्यक्त करतोय कारण क्रिकेटची आवड आणि तुमची उपस्थिती या स्पर्धेमध्ये 4 चांद लावण्याचं काम केलं आणि जमलेल्या सर्व महिला वर्गांचे या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय। गावी जायचं रे त्याचा सत्कार केला का मी काय मी मला 10 वाजता गेलो तरी मला सोडलं चालेल पण त्याला जायचं आहे बाकी काही आम्ही तुम्हाला स्क्रीनशॉट पहिला आहे ना पहिला यांचा सत्कार होता गावी जायचं आहे मी थांबतो माझा काही विषय ओके 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 नाही मी काय म्हणतो त्यांचा सत्कार नाही तुमचा दोघांचा पण होईल फक्त तुमचा अलाउन्स करायला कोण आहे ना आपल्यामध्ये करा आणि याच्या हातात माहिती द्या तुमचा सत्कार अच्छा हे आहे तिथे हॅलो हॅलो तो नाही रे दादा हेलो दादा तो हेलो हाँ तर या स्पर्धेसाठी प्रत्येक संघाला ज्याने सन्मान चिन्ह दिलं हर्ष इंदुलकर यांच्या माध्यमातून प्रत्येक संघासाठी सन्मान चिन्ह आम्हाला दिलं होतं मात्र त्याच उपस्थित त्यांच्या बहीण अगदी पूजा इंदुलकर मॅडम उपस्थित त्यांचा सन्मान करण्यासाठी मी
नितेश आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पूजा इंदुलकर यांचा देखील सन्मान आपण करतोय. स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी प्रत्येक संघाला सन्मान चिन्ह आणि सन्मान चिन्ह हर्ष इंदुलकर यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलं गेलं. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही ऋण व्यक्त करतोय. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तर अगदी म्हसा तालुका कुणबी समाज संदेरी विभागाच्या उपखजिनदार चला याच्यानंतर आपण कोमलजी दुर्गावले मॅडम यांचा देखील सन्मान करतोय. कुणबी समाज संदेरी विभागाच्या उपखजिनदार आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तर कोमल दुर्गावले मॅडम यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. याच्यानंतर मात्र आमच्या बरोबरीने या तर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचा आवाज आपण आमच्या बरोबरीने ऐकलात, ज्यांच्या माध्यमातून राहिलं होतं, मी सन्मानी नीनाजी पटेकर यांनी विनंती करतो त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. नितेशजी दुर्गवले आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नीनाजी पटेकर यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. मी आदरणीय नीनाजी पटेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आजच्या दिवसभरात एक सुमधुर समालोचन आपण या क्रीडा नगरीमध्ये ऐकलात आणि नीनाजी पटेकर यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. या स्पर्धेसाठी उपस्थित झाला त्याच्याबद्दल आपले देखील आम्ही ऋण व्यक्त करतोय. ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण जी स्पर्धा आहे ती स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून प्रदर्शित केली गेली. मी धनंजयजी मांगेल आपण करतोय आपण या आपलाही शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. धनंजयजी मांगेल आपली त्वरित या आपण आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून डीबीएन लाईव्हची संपूर्ण टीम आपल्या दरम्यान जोडली गेली होती आणि त्यांचं देखील लाईव्ह टेलिकास्ट प्रत्येक घराघरात पोहोचवलं गेलं. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून मंगलमूर्ती चषक ही स्पर्धा आपण युट्यूबद्वारे देखील पाहिलीत आणि त्यासाठी या चॅनेलचे अगदी हेड धनंजय मांगेला यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्याच्यानंतर आमचे डीजे मास्टर त्यांना देखील विनंती करतोय ज्यांनी सुमधुर संगीत ऐकवलं, ज्यांच्या माध्यमातून क्रीडा नगरीमध्ये आमचा आवाज पोहोचवला गेला. डीजे मास्टर आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. तर डीजे मास्टर आपल्या दरम्यान उपस्थित त्यांचा आपण सन्मान करून घेतोय ज्याच्या माध्यमातून सुमधुर आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकलात.
तर धनंजय आपण पाहता याच्यानंतर धनंजयचे मांगेला ज्यांच्या माध्यमातून YouTube लाईव्ह DBN साठी आपल्या दरम्यान जोडले गेले होते त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तर त्याच्या बरोबरीने जे आमचे स्कोरर होते हितांशु पाटील आपण देखील या हितांशु पाटील आपला देखील सन्मान आणि त्याच्या बरोबरीने या स्पर्धेसाठी जे जे आमचे ऑफिशियल्स अंपायर्स होते त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. हितांशु पाटील जे स्कोररच्या भूमिकेत त्यांना आपण पाहिलं दिवसभरात त्यांच्या सन्मानाने त्याच्या बरोबरीने आमचे संपूर्ण अंपायर्स पॅनलला देखील विनंती करतोय आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती थोडंसं घाईने या. तर ज्याने मात्र दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती सन्माननीय सुनीता किरण सरोलकर या स्पर्धेच्या घडीला उपस्थित नाही त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही ऋण व्यक्त करतोय. तर या स्पर्धेसाठी जे आमचे ऑफिशियल्स अंपायर्स होते मी त्यांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावरती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. त्याच्या बरोबरीने हितांशु पाटील स्कोरर ज्यांना आपण संपूर्ण दिवसभरात स्कोरिंग करताना पाहिलं आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती या. अगदी आमचे ऑफिशियल्स आले त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. याच्या दिवसभरात ही स्पर्धा ज्याच्या माध्यमातून ज्यांच्या देखरेखीखाली अंमलबजावणी केली गेली ते आमच्या अंपायर्स ऑफिशियल आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आणि त्याच्यानंतर माझा देखील आपण सन्मान करतोय. या स्पर्धेमध्ये मी उपस्थित राहिलो आणि खास करून मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा तर ऋण व्यक्त करतोय संपूर्ण ग्रामस्थ मंडळाचं मंगलमूर्ती चषक लिपणीचा आणि माझा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. धन्यवाद सर, तुम्ही सकाळपासून आम्हाला मोलाचं सहकार्य केलात त्याबद्दल मंगलमूर्ती क्रिकेट संघाकडून तुमचे आभार मानतो. आमचे दोन्ही ऑफिशियल्स पुढे एकदा त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय कारण आमचे जे मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतोय आमचे जे अंपायर्स त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा त्यांच्या देखरेखीखाली ही जी स्पर्धा आहे तिची अंमलबजावणी झाली आणि त्या सर्व आमच्या मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान. आणि जी सुरुवातीला प्रेक्षणीय मॅच आपण पाहिली या दोन्ही संघ पहिल्याच मॅच मध्ये होते. तर आमचे ऑफिशियल्स ज्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी
यथोचितरित्या केला जातोय. आणि याच्यानंतर मात्र ज्यांचाच वाढदिवस होता या आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीसाठी एक भेट वस्तू आहे. मी गजाननजी मनवे आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठासमोर या. आणि त्याच्या बरोबरीने अभि नाडकर आपण देखील या. अभिजित नाडकर आणि गजाननजी मनवे हे दोन्ही आमचे आमचे या दोन्ही मित्रांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा या दोन्ही आमच्या सभासदांना लाख लाख शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त ही छोटीशी भेटवस्तू एक आठवण या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते आणि या दोन्ही आपल्या सभासदांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि या स्पर्धेसाठी ज्याने ज्यानं आम्हाला सहकार्य केलं म्हणजे आयोजकांबद्दल बरोबर जर आपण पाहिलं तर प्रायोजकांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्हसाठी सन्माननीय कुमार श्लोक गजानन मनवे यांच्याकडून आम्हाला ते सहकार्य आणि त्याच्यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आकर्षक चषक जे आहे ते मात्र आर्ची श्वेता आणि कुमारी आर्ची मोहन वागरे यांच्या माध्यमातून चषक आम्हाला दिलं गेलं. द्वितीय क्रमांकाचं चषक पुन्हा एकदा सन्माननीय आर्ची मोहन वागरे यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचा आकर्षक चषक मुकेश अशोक पारावे आणि पारितोषिक रक्कम कुमार राज हसमुख सोरगे यांच्या माध्यमातून आम्हाला दिली गेली. चतुर्थ चषकची जी रक्कम आहे ती कुमार देवांश योगेश कावणकर आणि त्याच्याबरोबरीने त्रिशा निलेश घोलप यांच्या माध्यमातून आम्हाला दिली गेली. आणि आकर्षक चषक मात्र मानव निलेश मोरे हे आमचे सर्व प्रायोजक आहेत आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त. त्याच्यानंतर मालिकावीरची जी चषक आहे ती कुमार नक्ष मुकेश खापरे यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलं गेलं. स्मार्ट वॉच देखील आहे मालिकावीरसाठी कुमार पवन नामदेव वागरे यांच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर टी शर्ट्स कुमारी निर्वी सावंत एलकर यांच्या माध्यमातून टी शर्ट देखील आम्हाला पुरस्कृत केली गेली. सामनावीर जो फायनलचा सामनावीर त्यासाठी चषक कुमार सूरज गणपत खापरे, स्मार्ट वॉच नक्ष मुकेश खापरे आणि टी शर्ट्स मात्र पुन्हा एकदा निर्वी संतोष एलकर यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केली गेली. उत्कृष्ट फलंदाज चषक नक्ष मुकेश खापरे, बॅट आम्हाला दिली गेली. पॅडी मालप रत्नागिरीचे ही रहिवासी आहेत. टी शर्ट्स आम्हाला पुन्हा एकदा निर्वी सावंत एलकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली. उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील चषक कुमार नक्ष मुकेश खापरे, स्पोर्ट्स शूज देखील आहेत जिगर सुरेश वागरे आणि टी शर्ट्स निर्वी संतोष एलकर यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केली गेली. सर्व सामन्यासाठी जे सामनावीरचे चषक आपण पाहिलेत ते मात्र रेवांश रोहित बंगाल यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले होते. टी शर्ट्स निर्वी संतोष एलकर, विराट मोबाईल, बोरली पंचतन यांच्या माध्यमातून ती देखील आम्हाला सेवा पुरवली गेली. फायनलसाठी जे आपण मेडल पाहणार आहोत शौर्य सागर चव्हाण यांच्या माध्यमातून ते मेडल देखील आहेत. सोळा संघांना सन्मान चिन्ह हर्ष जी इंदुलकर यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह होते. स्पर्धेसाठी लागणारे जे चेंडू आहेत ते विराज चिंचालकर यांच्या माध्यमातून पुरवले गेले. जो आपण सुरुवातीला सामना पाहिला प्रेक्षणीय सामना त्याच्यासाठी जे चषक आहे ते मात्र जिनिशा पटेकर यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलं गेलं होतं. अतिथी सन्मान चिन्ह आलेल्या प्रत्येक पाहुण्याला या स्पर्धेच्या माध्यमातून जे सन्मान चिन्ह धारण केले गेले त्याच्यासाठी आम्हाला मदत केली होती. कुमार शिव रुद्र दुर्गवले, कृतिका हर्षद मनवे, पूनम प्रसाद नाडकर आणि सोहम अंकुश वागरे यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह. साऊंड सिस्टम जे आम्हाला प्रोव्हाइड केली गेली जय सुरेश मनवे यांच्या माध्यमातून आम्हाला ही साऊंड सिस्टीम त्याच्यासाठी पुरस्कार आम्हाला प्रदान केला गेला. अल्पओव्हरसाठी किसन पांडुरंग चिंचालकर, गणेश गोविंद भावे यांच्या माध्यमातून अल्पओव्हर व्यवस्था. समालोचनासाठी सहकार्य झालं देविकाबाई कैलासवासी, देविकाबाई दौलत चव्हाण यांच्या स्मरणार्थ मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून ते देखील आम्हाला पुरस्कृत दिलं गेलं. समालोचनासाठी जे चषक पाहत आहे ते कुमार ओमकार बालकृष्ण चौगुले या सर्व आमच्या मान्यवरांचे स्पर्धेच्या माध्यमातून
आम्ही पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतोय, कारण आयोजकांबद्दल बरोबरीने प्रायोजकांची भूमिका देखील तितकीच महत्त्वपूर्ण आहे. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सर्व स्तरातून सहकार्य केले त्या सर्व आमच्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि आभार देखील व्यक्त करतोय. आणि चुकून कोणा स्पॉन्सरचं आणि चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी देखील व्यक्त करतोय. आणि या थोड्याच वेळात आपण मुख्य बक्षीस वितरण समारंभाकडे वाटचाल करतोय. या 40+ प्रेक्षणीय मॅच जी झाली त्या प्रेक्षणीय मॅचचा विनर होता 40+ संघ. तर 40+ संघाला विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. आपला जो मुख्य चषक आहे तो मात्र आपल्याला प्रदान केला जातोय. 40+ चे जर सर्व खेळाडू 40+ संघाचे जे सर्व खेळाडू आपण व्यासपीठावरती या. चा संघ हा विजयी संघ राहिलाय या स्पर्धेचा आणि त्यांना हे पुरस्कार मात्र प्रदान केले जात आहे. हे 40+ चा पहिली मॅच आणि त्याच्यामध्ये जिंकलेला संघ त्यांचा सन्मान केला जातोय. याच्यानंतर लगेचच मुख्य बक्षीस समारंभाकडे आपण चाललोय. चला मी सर्व संघांना विनंती करतो, सर्व संघ प्लीज थोडंसं व्यासपीठासमोर या, कारण चला दोन्ही सर्व जे खेळाडू आहेत, मला वाटतं जे खेळाडू बक्षीस पात्र फेरीमध्ये, सर्वांना विनंती आहे प्लीज आपण व्यासपीठासमोर या. आपण लगेचच जे पारितोषिक वितरण समारंभ आहे त्या समारंभाला सुरुवात करतो. सर्वप्रथम फायनलची मॅच झाली होती आणि फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, फायनलच्या मॅच जिंकली होती आपण पाहिलं तर कोलवट या संघानं. आणि कोलवट संघाचा खेळाडू आहे ऋषिकेश, फायनलचा मॅन ऑफ द मॅच. मी ऋषिकेशला विनंती करतो, ऋषिकेश आपण व्यासपीठावरती या. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सामनावीर फायनल संघ मॅचचा ऋषिकेश ठरलाय. तर सामनावीरसाठी चषक आहे, त्याच्या बरोबरीने स्मार्ट वॉच आणि टी शर्ट्स या तिन्ही गोष्टी प्रदान केल्या जातील. सर्वप्रथम चषक दिलं जात आहे मॅन ऑफ द मॅच ऋषिकेश, त्याच्यानंतर ती स्मार्ट वॉच देखील प्रदान केली जाते, त्याच्याबरोबर टी शर्ट्स देखील आहे. म्हणजे भरघोस बक्षीस असणारी स्पर्धा. चला याच्यानंतर आपण लगेचच या स्पर्धेचा बेस्ट बॉलर या नामांकनाकडे जातोय. फायनल मध्ये अडखल आणि त्याच्या बरोबरीने कोलवट हे दोन संघ फायनल मध्ये होते. आणि त्याच्यानंतर या स्पर्धेचा बेस्ट बॉलर, दोन्ही संघामधील खेळाडूंची बॉलिंग खूप चांगली राहिली होती. एका बाजूला अडखल होता, दुसऱ्या बाजूला कोलवट होता. तर दोन्ही संघाला विनंती करतो व्यासपीठासमोर दोन्ही संघ आलेत. चला अडकल संघ कुठे, अडकल संघ, चला अडकल संघ आपण देखील या, कारण मॅन ऑफ द सिरीज आणि त्याच्यानंतर 3 पारितोषिक आणि त्याच्यानंतर जे चषक आहे ते देखील आपण पुरस्कार करतोय. बेस्ट गोलंदाज, चला बेस्ट गोलंदाज साठी एकदा जोरदार आवाज होतात. कोण असेल बेस्ट गोलंदाज? एका बाजूला कोलवट आहे, दुसऱ्या बाजूला अडखल आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूकडून आवाज होतात. तर कोलवटचे संघ सांगतात अडखलच्या खेळाडूचं नाव आहे, तर अडखल संघाचा कोणता खेळाडू असेल? चला अडखलचा जो स्क्वॉड आहे तो सध्या थोडासा शांत आहे, तर मीच हे नाव फोडतोय. अर्थात या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ठरलाय, ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षरशः डॉमिनेट केलंय. अर्थात हे नामांकन जात आहे नो डाऊट अबाउट मिस्टर ऋषिकेश. पुन्हा एकदा ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. 5 विकेट त्यांनी मिळवल्यात आणि पुन्हा एकदा फायनलचा सामनावीर होता. त्याच्यानंतर बेस्ट बॉलर साठी हे नामांकन देखील
पाहायला मिळते ट्रॉफी देखील आहे त्याच्यानंतर टी शर्ट देखील आहे आणि हे जे शूज आहेत ते शूज देखील आपल्याला पुरस्कृत केले जातात मुकेश खापरे यांच्या माध्यमातून ऋषिकेश ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर याच्यानंतर आपण जातोय बेस्ट बॅटर स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर मधील मी म्हणेल निश्चितपणे कोणत्याही प्रकारची शंका नसणार आहे ज्या खेळाडून खूप चांगला खेळ केला या स्पर्धेची पहिली अर्धशतकाची खेळी ज्याच्या बॅट मधून आली अर्थात मसा विभागातील एक स्टार खेळाडू आहे कोलवड संघाची आन बान शान म्हणजेच अभिनव भुवड या खेळाडूला जात आहे या स्पर्धेचा बेस्ट बॅटर हे नामांकन तर मान्यवरांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण अभिनव याच्यासाठी बॅट आहे त्याच्या बरोबरीने चषक आहे आणि त्याच्या बरोबरीने टी शर्ट देखील आहे या स्पर्धेचा बेस्ट बॅटर हा खेळाडू ठरलाय अर्थात अभिनव भुवड या खेळाडूला जात आहे नामांकन बेस्ट बॅटर आणि त्या बेस्ट बॅटरची ट्रॉफी संपूर्ण स्पर्धेमध्ये एकंदरीत 83 धावांची अफलातून इनिंग आणि अभिनव भुवड या खेळाडू ठरलाय या स्पर्धेचा बॅटर ऑफ द टुर्नामेंट खूप खूप आपण आभार व्यक्त करतो त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आहे मॅन ऑफ द सिरीज साठी देखील चुरस रंगली होती चला मॅन ऑफ द सिरीज साठी एकदा जोरदार आवाज होता मॅन ऑफ द सिरीज कोण असेल चला अडकल संघ मॅन ऑफ द सिरीज आपल्या संघातून मिळेल का तर नाही या दोन्ही बाजूला कॉन्फिडन्स थोडासा लो पाहायला मिळतो चला मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी पुन्हा एकदा मॅन ऑफ द सिरीज साठी देखील अभिनव भुवड बॅटर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज देखील ठरलाय खेळाडू आणि पुन्हा एकदा मॅन ऑफ द सिरीज हे चषक आहे त्याच्या बरोबरीने वॉच आहे आणि हे टी शर्ट आहे चला याच्यानंतर आमचेच संघाला विनंती आमचेच संघ आपलं सन्मान स्वीकारण्यासाठी प्लीज या स्पर्धेचा 4th प्लेस आणि अगदी अभिनव याच्या बरोबर अगदी 2 मिनिटं चर्चा करतो थोडक्यात अभिनव बेस्ट बॅटर त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचा देखील तू खेळाडू ठरलास अर्थात सर्वप्रथम आपण कॉंग्रॅट्स करतोय त्याच्यानंतर ही संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणशील आणि मॅन ऑफ द सिरीज भेटल्यानंतर अगदी थोडक्यात तुझं मनोगत मंगलमूर्ती चषक आयोजित खूप चांगलं केलं होतं मंगलमूर्ती चषक 2024 विष्णू यांनी ठेवलं होतं त्यांनी आम्हाला संधी दिली खेळण्यासाठी त्यांचे खूप आभार आणि खूप चांगलं नियोजन केलं होतं आणि खूप चांगल्या प्रकारे मॅच झाला त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होऊन चला थँक्यू सो मच त्याच्यानंतर आपण 4th प्लेस आमचे संघ प्लीज या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आमचे संघाला विनंती करतोय आमचे संघाचा कॅप्टन आपला 4th प्लेस रनर अप ठरलेला संघ आणि रतीश मात्र व्यासपीठावरती आलेत 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी त्याला देखील पुरस्कृत केलं जाते स्पर्धेचा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा संघ आहे अर्थात आमशेत एकदा जोरदार टाय आणि याच्यानंतर लिपणी संघाच्या कॅप्टनला देखील विनंती आहे आपला देखील सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या लिपणी संघ जो या संघाचा 3rd प्लेस रनर संघ राहिलाय
आपला देखील सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मुकेश पारावेसाला प्लीज घाई नाही या, कारण बराचसा उशीर झालाय. स्पर्धेचा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे. चला याच्यानंतर 2य क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी अडकल संघाला देखील विनंती करतोय. अडकल संघ आपलं देखील पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. अडकल संघ जो संघाने खूप चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेचा रनरअप संघ राहिलाय आणि त्या संघाला देखील 2य क्रमांकाचं हे आगलं वेगळं चषक देऊन त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चला सर्व खेळाडू आपण आपलं मेडल स्वीकारण्यासाठी आणि त्याच्या बरोबरीने ही जी रनरअपची ट्रॉफी आहे ती ट्रॉफी देखील आपल्याला सुपूर्द केली जाते. या स्पर्धेचा उपविजेता संघ आहे अडखल आणि त्या संघ ठिकाणी पारितोषिक देखून त्याचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चांगला खेळ राहिला या संघाचा देखील. अंतिम क्षणी पराजय पत्करावा लागला मात्र खूप चांगली खेळी साकारली. आणि याच्यानंतर या स्पर्धेचा जो विजेता संघ आहे कोलवट संघाला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती येऊन आपले जे पारितोषिक आहे स्वीकारण्यासाठी सर्व खेळाडू या. कारण बराचसा उशीर झाला, विलंब झाला, 8 वाजले, त्याच्यामुळे मी विनंती करते चला आपण चला सर्व खेळाडू या. चला कोलवट संघ स्पर्धेचा विजेता संघ कोलवट आणि या कोलवट संघाचं सेलिब्रेशन आपण करतोय आणि अगदी शेवटचं मोमेंट आहे. तरी या स्पर्धेची सांगता होण्या अगोदर ज्याने ज्याने या स्पर्धेला आम्हाला सहकार्य केलं, ज्याने ज्याने या आयोजनामध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलं ते आमच्या सर्व आयोजकांचं प्रायोजकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. चुकून कोणाचं नाव मात्र राहिलं असेल, एखाद्या स्पॉन्सरचं नाव घेण्याचं आमच्याकडून देखील राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षी देखील पुन्हा एकदा या जोशामध्ये ही स्पर्धा नव्या रंगामध्ये पाहायला मिळेल अशी ग्वाही आम्ही देतो. आणि सध्याच्या स्थितीला आम्ही इथेच थांबतो. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा मंगलमूर्ती चषक घेऊन येणार आहोत पर्व 2 मध्ये.